मंडळी, प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. 2 एकादशींमध्ये साधारणतः 15 दिवसांचं अंतर असतं. प्रत्येक एकादशीला नावंसुद्धा वेगवेगळे असतात आणि या एकादशींचं महत्त्वसुद्धा तेवढंच अनन्यसाधारण असतं. दोन्ही प्रकारच्या ज्या एकादशी असतात, म्हणजे महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात, एक पौर्णिमेच्या अगोदर आणि एक अमावस्येच्या अगोदर, तर एकादशी कोणतीही असो ती पंढरीच्या पांडुरंगाला किंवा भगवान विष्णूंनाच समर्पित असते आणि त्यामुळेच आपण सर्वजण एकादशीचं पावन व्रत अतिशय भक्तिभावाने आणि नेमविधी पाळून करत असतो. तर आता नुकतंच गुढीपाडव्याला आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू झालं आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून अजून एकही एकादशी झाली नव्हती, जी आता रविवार दिनांक 29 मार्च 2026ला होणार आहे. तर या एकादशीचं नाव आहे कामदा एकादशी आणि तिच्या नावाप्रमाणेच या एकादशीचं व्रत जो कोणी व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीवर भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी कायम राहते. पंढरीच्या पांडुरंगांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला कायमस्वरूपी मिळत असतो. अडकलेली रखडलेली कामं असतात तर ती देखील पूर्ण होतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कामदा एकादशीची संपूर्ण माहिती, या दिवशी केले जाणारे उपाय, तसेच कामदा एकादशीची कथासुद्धा सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही दिल्लीकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी. मंडळी, जसं की या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणाले होते की कामदा एकादशीला मनातील सात्विक इच्छा पूर्ण करणारी तिथी मानली जाते. मात्र कोणतेही व्रत पूर्ण फळ आपल्याला तेव्हाच देते जेव्हा ते शास्त्रोक्त पद्धतीने आणि योग्य नियम पाळून आपण करतो तेव्हा. त्यामुळे कामदा एकादशीचे व्रत हे केवळ उपवास करण्यापुरते मर्यादित नसून ते आपल्या मनाचे शुद्धीकरण करण्याचे एक साधनसुद्धा बनलेले आहे. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची मनापासून आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात. त्यासाठी काय काय पूजाविधी आपल्याला करावा लागतो, कोणकोणते नियम आपल्याला पाळावे लागतात ते सुरुवातीला आपण जाणून घेऊ. तर आपल्याला जो काही पूजाविधी करायचा आहे किंवा जे नियम पाळायचे आहे ते रीतसर पद्धतीने मी तुम्हाला सांगते. बाकी आपण संसारी माणसं आहोत, थोडाफार वेळेमध्ये बदल झाला किंवा थोडीफार वेळ मागे पुढे झाली तरीसुद्धा चालणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र या कामदा एकादशीच्या निमित्ताने परिधान करायचं आहे. आणि पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना, त्याचबरोबर पंढरीच्या पांडुरंगांना अतिशय प्रिय आहे. म्हणजे भगवान विष्णूंचे जे जे अवतार आहेत तर त्या सर्वांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण प्रत्येक एकादशीला किंवा आता ही जी 29 तारखेची कामदा एकादशी आहे तर त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले. मग त्यामध्ये साडी असू शकते, ड्रेस असू शकतो, जे काही तुम्ही वस्त्र परिधान कराल तर त्याचा रंग पिवळा असू द्या. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा व्रत सुरू करायचं आहे तत्पूर्वी पूजेच्या ठिकाणी बसून हातामध्ये पाणी घेऊन व्रताचा मनापासून संकल्प करायचा आहे. संकल्प कशासाठी करायचा तर संकल्पानेच व्रताची सिद्धी होते. आपल्याला पंढरीच्या पांडुरंगांकडे किंवा भगवान श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे की हे व्रत माझ्याकडून व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या आणि त्याच्यामध्ये जर काही छोट्या मोठ्या चुका माझ्याकडून कळत नकळत झाल्या तर मनापासून मला क्षमासुद्धा करा. त्याचबरोबर व्रतामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत करत संकल्प करत असतो. तर आपण सुद्धा या व्रताचा संकल्प करून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूजेची मांडणी करायची आहे, देवाची स्थापना करायची आहे. तर एक चौरंग घेऊन किंवा पाट घेऊन त्याच्यावर आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड अंथरून त्याच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करायचा आहे. तर बघा, आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपण दर 15 दिवसाला जी एकादशी येते तिचं व्रत करत असतो आणि आपल्याच राज्यामध्ये पंढरपूर हे सर्वात मोठं भगवान श्रीहरी विष्णूंचं देवस्थान आहे. आषाढी कार्तिकीला तेथे यात्रा भरते आणि अन्य वेळेससुद्धा एकादशी म्हटली की पंढरपूरला बरीचशी गर्दी असते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या घरामध्ये एकतर विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असू शकतो, मूर्ती असू शकते किंवा
आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती देवघरामध्ये असते किंवा आपण सत्यनारायण करतो तर सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा शय्येवर म्हणजे जो काही नाग असतो त्याची जी काही शय्या असते त्याच्यावर झोपलेल्या स्थितीमध्ये फोटो किंवा मूर्ती असू शकते. तर जे काही रूप तुमच्याकडे त्या पांडुरंगांचं किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं असेल तर ते रूप तुम्ही या पिवळ्या रंगाच्या कापडावर स्थापन करायचं आहे. त्यानंतर देवाला स्नान घालून घ्यायचं. फोटो असेल तर फुलांनी त्या फोटोवर पाणी शिंपडा अगदी थोडं थोडं आणि फोटो व्यवस्थित स्वच्छ कापडाने आणि विशेषतः कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर देवाला सर्वप्रथम पाण्याने स्नान घालायचं, त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं म्हणजेच अभिषेक करायचा. त्यात म्हणजे ते सगळं करत असताना देवाचं जे नाव आहे ते आपल्या मुखामध्ये सतत असू द्यायचं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत नाही. चांगल्या विचारांसाठी आपण देवाचं नाव जर सतत आपल्या मुखामध्ये मनामध्ये ठेवत असू, त्याचा जप करत असू तर नक्कीच या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि पंचामृताने किंवा दुधाने नुसतं दह्याने जरी देवाला स्नान घातलं, चंदनाने देवाला स्नान घातलं तरी पण शेवटी आपल्याला पुन्हा एकदा देवाला पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि देवाची जी मूर्ती असते ती स्वच्छ कापडाने आपल्याला पुसून घ्यायची आहे. मग त्या जागेवर म्हणजे जिथे आपण पाट किंवा चौरंग मांडलेला आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं कापड अंथरलेलं आहे तर तिथे आपल्याला मधोमध मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर देवाला आपण चंदनाचा किंवा बुक्क्याचा गंध लावायचा, अक्षता अर्पण करायच्या आणि असेल तर पिवळ्या रंगाची फुलं, नाहीतर मग सध्याच्या ऋतुमानानुसार आपल्याला ज्या रंगाची फुलं मिळतील ती आपण पांडुरंगांच्या चरणी मनापासून अर्पण केली तरी पण चालतं. आणि आपल्याकडे तुळस असेल, आता तुळस असेल हा शब्द मी का वापरला ते सुद्धा पुढे जाऊन सांगते. तर तुळस असेल तर ती सुद्धा आपण या देवाला नक्कीच वाहू शकतो. आता मी तो शब्द का वापरला, कारण काय होतं की आपल्याकडे तुळस असते, प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या घरी तुळस असायलाच हवी आणि ती असते सुद्धा. पण जेव्हा जेव्हा एकादशी येते किंवा रविवार येतो आणि आता तर एकादशी आणि रविवारसुद्धा एकत्रच आलेला आहे, तर आपल्याकडून काय होतं बऱ्याच वेळा विसरून जातं की आपण एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवायला हवी. कारण रविवार असेल, एकादशी असेल त्यावेळेस आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तेव्हा तिची पानं तोडणं तर दूरच आलं. तर मग आपण बऱ्याच वेळा बाजारात सुद्धा जात नाही, बाजारातली फुलं आणायला किंवा तुळशीची पानं आणायला कंटाळा करतो. तुम्ही जर आणणार असाल तर एकादशीच्या दिवशी आणलीत तरी पण काही हरकत नाही. पण मग तुम्हाला घरच्याच तुळशीची पानं अर्पण करायची असतील तर मग आपण ती एकादशीच्या आदल्याच दिवशी तोडून ठेवली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण त्यांना जसं की पिवळी फुलं किंवा ऋतुमानानुसार जी फुलं उपलब्ध असतील ती वाहू शकतो, तुळशीचं पान अर्पण करू शकतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की असं आपल्याकडून दरवेळा विसरायला होत असेल आणि तुळस अर्पण करण्याची राहून जात असेल, कारण तुळशी अर्पण केल्याशिवाय किंवा तुळशीचं पान त्यांच्या नैवेद्यावर ठेवल्याशिवाय ती पूजा, ते व्रत अपूर्ण समजलं जातं. तर मग आपण नैवेद्य म्हटल्यावर आपल्याला तुळशीचं पान हे हमखास लागणारच आहे. पण देवाला जर आपल्याला तुळशीचं पान अर्पण करायचं असेल, तुळशीची मंजिरी अर्पण करायची असेल आणि आपण जर विसरूनच जात असू तर तुम्ही काय करा, कोणत्याही एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी म्हणा, रविवारच्या दिवशी जाऊन जिथे पूजा साहित्य मिळतं ना तिथून एक तुळशीची बारीक मण्यांची माळा घेऊन या आणि ती माळा आपण दर एकादशीला किंवा अगदी दररोजच भगवान श्रीहरी विष्णूंच्या गळ्यामध्ये घालून दिलेली असेल तर अतिउत्तम. पंढरीच्या पांडुरंगांची जी मूर्ती असते तर त्या मूर्तीला आपण ती माळा घालून देऊ शकतो, जेणेकरून तुळस जी आहे ती आपल्या घरातल्या त्या देवाच्या गळ्यात कायमस्वरूपी असेल, तुळस त्यांच्या जवळच असेल. तर नक्की तुम्ही या गोष्टी करून ठेवू शकता. आणि हो, या एकादशीच्या दिवशी विशेष करून आपल्याला देवाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा आपण या पंढरीच्या पांडुरंगांना किंवा भगवान श्रीहरी विष्णूंना लावायचा आहे. यामध्ये आपण फुलवात लावू शकतो, दुहेरी वात लावू शकतो, काही हरकत नाही. फुलवात जी आहे ती लवकर शांत होते, त्यामुळे असा दिवा तुम्ही डायरेक्ट आरतीच्या वेळा लावू शकता. किंवा मग तुम्हाला जर शक्य होणार असेल तर तुम्ही काय करा, दुहेरी वात तयार करा, म्हणजे 2 वाती एकत्र करून त्यांची एक वात तयार करून घ्यायची आणि मग ती तुपामध्ये बुडवून त्या दिव्यामध्ये ठेवायची.
अजून तूप साईडने घालायचं आणि तो दिवा प्रज्वलित करून द्यायचा. तर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याच वेळेस आपण विष्णू सहस्त्रनामाचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करू शकतो. त्या मंत्राचा जप आपण करू शकतो. अतिशय शक्तिशाली मंत्र म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सर्व प्रचलित आहे किंवा सर्वश्रुत आहे आणि प्रसिद्धसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. या दिवशी देवाला आपण फळं किंवा सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतो. बघा, उपवास आपल्याला असतो, त्यामुळे देवाला आपण अगदी उपवासाची खिचडीच नैवेद्यामध्ये दाखवली पाहिजे असं काही नाही. उपवासाच्या व्यतिरिक्त जे काही पदार्थ आपण बनवू शकतो, जसं की भाजीपोळीचा नैवेद्य असेल, त्याच्यामध्ये काही गोड पदार्थ असेल, असा नैवेद्य जरी आपण एकादशीला देवाला अर्पण केला तरीसुद्धा चालतं. त्यामुळे हे मनातून काढून टाका की आपल्याला उपवास आहे ना, मग आपण देवालासुद्धा उपवासाला जे पदार्थ आपण खाऊ शकतो त्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. आणि जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हाच आपण देवाला जे उपवासाच्या व्यतिरिक्त जे पदार्थ आहेत, जे आपण उपवास सोडायला म्हणून खातो, तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. असं काही नाही, उपवास आपल्याला असतो, आपण देवाच्या नावाने उपवास करतो. त्याच्यामुळे उपवासाला चालणाऱ्या पदार्थांव्यतिरिक्त अन्य पदार्थांचा देखील, त्यातल्या त्यात सात्विक पदार्थांचा नैवेद्य आपण देवाला दाखवू शकतो. आणि अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की साग्र संगीत नैवेद्य आपण उपवास सोडण्याच्या वेळेसच करूया, तर तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. एकादशीचे नियम सांगायचे झाले तर खरं तर एकादशीचा उपवास जो आहे, एकादशीचं जे व्रत आहे ते दशमीच्या सूर्यास्तापासूनच सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही प्रत्येक एकादशीच्या वेळी दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच काही खाऊ नका आणि डायरेक्ट तुम्ही एकादशी संपल्यानंतर म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडा सात्विक भोजन करून. आणि ते जर शक्य नसेल तर मग तुम्ही एकादशीच्या दिवसभर उपवास करा, रात्रभर उपवास करा आणि द्वादशीला तो उपवास सोडा. आता बऱ्याच जणांकडून एकादशीचं व्रत मोडतं, म्हणजे कधी कधी चुकून माकून काहीतरी खाल्लं जातं. भरपूर लक्षात ठेवलेलं असतं की आज माझी एकादशी आहे, आज माझा उपवास आहे. पण जेव्हा आपल्याकडून असं काही खाल्लं जातं ना ऐन एकादशीच्या दिवशी, तर अजिबात घाबरायचं नाही किंवा आता आपल्याला काही पाप लागेल का असं मनात आणायचं नाही. कारण चुका माणसाकडूनच होतात आणि असं उपवास मोडणे वगैरे आपण काही मुद्दामून करत नाही, ते चुकून माकूनच होतं. त्यामुळे कोणत्याही एकादशीला समजा असं झालं की तुमच्याकडून काहीतरी उपवासाच्या पदार्थांव्यतिरिक्त असं काहीतरी खाल्लं गेलं की ज्यामुळे तुमचा उपवास मोडलेला आहे, तर तुम्ही त्या एकादशीला पुढे कंटिन्यू करायचं नाही, म्हणजे तो उपवास पुढे धरायचा नाही. त्या दिवशी मग तुम्ही जेवण करून घ्यायचं तुमच्या वेळेमध्ये. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही सकाळपासून उपवासाला सुरुवात करायची, म्हणजे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर एकादशीप्रमाणेच उपवास करायचा आणि तो द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा. यालाच एकादशीचं प्रायश्चित्त असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकादशी समजा कधी जर मोडली तर अशा पद्धतीने प्रायश्चित्त घेऊ शकता. प्रायश्चित्त म्हणजे काय की देवाची क्षमा मागायची आणि आपण दुसऱ्या दिवशी तो उपवास पूर्ण करायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला चुकून माकून एकादशी मोडली तर काय करायचं तेही मी सांगितलेलं आहे. एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त आपण नामस्मरण करायचं, शांतता पाळायची आणि जास्तीत जास्त वेळ जो आहे तो आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर घालवला तर आपल्याला त्यापासून सात्विक ऊर्जा मिळत राहते. आपलं मन जे आहे ते सकारात्मक होत असतं. एकादशीच्या रात्री जागरण करून भजन कीर्तन केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. बऱ्याचदा आपण भक्तीच्या ओघामध्ये काही चुका करतो ज्या टाळणे खूप आवश्यक आहे, जसं की एकादशीला भात खाणे वर्ज्य आहे. आता आपल्याला उपवास असेल तर साहजिक आहे की आपण अन्नपदार्थ खातच नाही, आपण उपवासाचे पदार्थ खात असतो. बाकी जे अन्न असतं जसं की गहू, तांदूळ, मूग वगैरे सगळंच काही वर्ज्य आपण या दिवशी करतो आणि उपवासाला चालणारे पदार्थ खातो. पण आपल्या घरातले सगळेच जण एकादशी करत नाही, कुणीतरी एक जण करतं सगळ्यांच्या वतीने. तर मग बाकीच्यांनीसुद्धा या दिवशी भात खायचा नाही. भलेही तुम्ही उपवास करत नाही पण अन्नपदार्थ जे काही खाता त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचा समावेश अजिबात करू नका. मग त्याच्यामध्ये तांदळाचा भात असेल, खीर असेल किंवा तांदळाच्या भाकरी असतील, जे काही असेल, पण तांदळाचे पदार्थ तुम्हाला एकादशीला खायचे नाही आहेत.
तर अजून एक नियम जसं की तुम्हाला सांगितलं, तुळशीची पानं तोडायची नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही आणि आठवणपूर्वक तुम्ही जर एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवली तर तुम्हाला ती पानं एकादशीच्या पूजेमध्ये वापरता येतील, कारण सुकलेली पानंसुद्धा या पूजेमध्ये चालतात, काही हरकत नाही. तसेच एकादशीचं व्रत करताना कुणाबद्दलसुद्धा वाईट बोलणं किंवा रागवणं टाळायचं आहे, अन्यथा व्रताची ऊर्जा आणि पुण्य नष्ट होतं. एकादशीला दिवसा झोपणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं. हा वेळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. तसेच आपल्याला उपवास नसला तरी पण घरातील अन्नपदार्थांमध्ये कांदा आणि लसूण वापरू नका, कारण ते तामसिक अन्न मानलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आणि या दिवशी करण्याचा जो काही विधी आहे की ज्याच्यामुळे आपली रखडलेली कामं पूर्ण होतील, तर तो साधा सोपा विधी हाच आहे की आपण भगवान श्री हरी विष्णू असतील किंवा आपल्या घरातील बाळकृष्णाची मूर्ती असेल, यांना आपण स्नान घालायचं आहे. ते स्नान घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे. आपल्या मुखातून ते नामस्मरण तुटताच कामा नये. म्हणजे ती जी काही माळा असते ना, मुखाद्वारे आपण नाम घेतो, तर ती माळा तुटता कामा नये. अशा पद्धतीने आपण ते नामस्मरण केलं तर नक्कीच आपली रखडलेली कामं पूर्ण होतील. आणि जे काही एकादशीचे नियम आपण पाळू, तर ते सुद्धा यासाठीच आहेत की आपण एकादशीचं व्रत खऱ्या पद्धतीने, योग्य पद्धतीने पूर्ण करत आहोत. आणि अर्थातच नेमधर्म ज्याला आपण म्हणतो, ते जर आपण पाळले तर नक्कीच व्रत करताना आपण देवाकडे जी काही इच्छा मागितलेली असते तर ती पूर्ण होते. कामदा एकादशीचं व्रत हे चैत्र शुक्ल एकादशीला केलं जातं. पूर्व दिवशी म्हणजेच दशमीला मध्यान्नी जव, गहू आणि मूग यांचा एकवेळ आहार करून श्री विष्णूंचं स्मरण आपल्याला करावं लागतं. दुसऱ्या दिवशी एकादशीला प्रातस्नान व नित्यकर्मे उरकल्यावर मम खिल पापक्षयपूर्वक परमेश्वर प्रीती कामनाय कामदैका एकादशी व्रत करिष्ये अशा पद्धतीने संकल्प करून रात्री भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर बसवून तिच्यासमोर जागर करावा. दुसऱ्या दिवशी पारणे करावे. याने सर्व पापे दूर होतात. या एकादशीला पंढरीची वारी करतात. या वारीला चैत्रवारी असे म्हणतात. याबद्दलची कथा अशी आहे की युधिष्ठिर म्हणाला, वासुदेवा तुला नमस्कार असो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे ते मला सांग. यावर श्रीकृष्ण म्हणाले, राजा, पूर्वी दिलीपाने विचारले असता वसिष्ठ ऋषीने जी पुरातन कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. मन एकाग्र करून ती तू ऐक. दिलीप राजाने विचारले, हे भगवन, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय व तिचा पूजाविधी काय असतो ते मला कृपा करून सांगा. यावर वसिष्ठ म्हणाले, राजा, चांगले विचारलेस. मी तुला सर्व काही सांगतो. या एकादशीचे नाव कामदा आहे. ही एकादशी फार पुण्यकारक आहे आणि ती पापरूपी काष्टांना वणव्याच्या अग्निप्रमाणे जाळून टाकते. राजा, या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी व पुत्र देणारी आहे. ऐक तर मग. पूर्वी पाताळामध्ये सुवर्णरत्ने जडवलेल्या रम्यभोगी नगरामध्ये मदोन्मत नाग राहत असत. राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता. तो त्या नगरात राज्य करीत असे. गंधर्व, अप्सरा व किन्नर त्या राजाची सेवा करीत असत. त्यामध्येच श्रेष्ठ अप्सरा ललिता व ललित नावाचा गंधर्व होता. हे जोडपे कामपीडित झालेले होते. त्यांची एकमेकांवर फार प्रीती होती. ते स्वतःच्या धनधान्याने संपन्न असलेल्या सुंदर घरात आनंदाने क्रीडा करत असत. ललितेच्या हृदयात तिच्या पतीचे वास्तव्य निरंतर होते. ललित गंधर्वाच्या सुद्धा मनात फक्त त्याची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता. एकदा राजा पुंडरीक आपल्या नागांसह क्रीडा करीत सभेला बसला होता. त्यावेळी ललित गंधर्व गायन करीत होता, पण त्याची प्रेयसी ललिता त्याच्याजवळ नव्हती. तिचे स्मरण केल्यामुळे गंधर्वाच्या गायनामध्ये चुका होऊ लागल्या. त्याची ही गाण्यामधील पदे गाळण्याची चूक कर्कोटक नागाच्या लक्षात आली. ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हे सुद्धा त्याला समजले. त्याने गायनातील ही चूक पुंडरीक नागराजाला कळवली. त्यामुळे पुंडरीक रागवला. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले. मदनाने मन आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की, हे दुर्बुद्धे, माझ्यासमोर गायन करत असताना पत्नीच्या चिंतनामध्ये तू चुका केल्यास म्हणून तू मांसभक्षण करणारा, मनुष्य खाणारा राक्षस हो. राजा त्याच्या या शापानुसार तो ललित गंधर्व राक्षस झाला. त्याचे तोंड भयंकर होते व नेत्र विक्राळ असे होते.
त्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटायची असे त्याचे रूप झाले होते. त्याचे हात 4 कोस लांब होते आणि मुख पर्वतावरील गुहेसारखे भयंकर होते. त्याचे नेत्र म्हणजेच डोळे चंद्रसूर्यासारखे प्रखर होते व मान पर्वतासारखी उंच होती. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ 2 कोस लांबीचे झाले होते. अशा प्रकारे त्याचे शरीर 32 कोसांचे झाले. आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तो ललित गंधर्व असा विक्राळ राक्षस झाला. आपल्या पतीचे शरीर असे अक्राळ विक्राळ झालेले पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले. तिच्या मनात आले, माझा पती शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे. आता मी काय करू, कोठे जाऊ असे विचार तिच्या मनात येऊन तिला चैन पडेनासे झाले. आता ती ललिता आपल्या पतीसह गहन वनात फिरू लागली. तो राक्षस संचार करण्यास कठीण असलेल्या भयंकर वनात फिरत असे. विक्राळ रूपाचा तो राक्षस नित्य पापे करीत असे आणि मनुष्य मारून खात असे. पण त्यालाही दुःखपीडा होत असे व रात्रंदिवस शांती लाभत नसे. त्या गहन वनामध्ये आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली ती ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून फार जोरात रडत होती. अशा प्रकारे फिरत असता ती ललिता एकदा सहजच विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली. तेथे तिला ऋष्यशृंग मुनींचा मंगलदायक आश्रम दिसला. ती त्वरेने आश्रमात गेली आणि विनयाने नम्र होऊन ऋष्यशृंग ऋषींपुढे उभी राहिली. तिला पाहून ऋषी म्हणाले, हे कल्याणी, तू कोण आहेस, तू कुणाची कन्या आहेस, हे सांग, येथे कशासाठी आली आहेस, मला सर्व काही सत्य सांग पाहू. त्यावर ललिता म्हणाली, वीरधन्वा नावाचा गंधर्व आहे, त्या महात्म्याची मी कन्या आहे. माझं नाव ललिता आहे. मी माझ्या पतीकरता येथे आले आहे. माझा पती शापाच्या दोषामुळे भयंकर रूपाचा व पापे करणारा राक्षस झालेला आहे. त्याची ही अवस्था पाहून मला सुख लाभत नाही आणि चैनसुद्धा पडत नाही. तेव्हा हे ऋषीश्रेष्ठा, मी कोणते प्रायश्चित्त केले असता माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल, ते प्रायश्चित्त करण्याची मला आज्ञा करा, म्हणजे मी ते करीन. यावर ते ऋष्यशृंग ऋषी म्हणाले, हे सुंदर ललिते, सध्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष आहे. आता येणारी एकादशी ही कामदा एकादशी आहे. या एकादशीचं व्रत जर तू मनापासून केलं तर नक्कीच ही एकादशी अशी आहे की ती मनुष्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करते. म्हणून हे कल्याणी, मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचं व्रत कर. या व्रताचं पुण्य तू आपल्या पतीला दे. पुण्य दिल्याबरोबर एका क्षणातच त्याचा शापदोष नाहीसा होईल. मुनीचे हे बोलणे ऐकून ललितेला खरंच फार आनंद झाला. मग तिने त्या दिवशी उपवास केला. द्वादशीच्या दिवशी ती ऋषींच्या समोर वासुदेवासमोर उभी राहिली. आपल्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून ती म्हणाली, मी उपवास करून कामदा एकादशीचं जे व्रत केलं त्याच्या पुण्यप्रभावाने माझ्या पतीचे पिशाचत्व नष्ट होऊ दे. ललिता असे म्हणताच त्याच क्षणी गंधर्वाचे सर्व पाप नष्ट झाले. त्याला दिव्य देह मिळाला. त्याचं राक्षसत्व गेलं आणि तो पुन्हा गंधर्व झाला. त्याच्या अंगावर रत्नांचे व सुवर्णाचे अलंकार आले. तो पुन्हा ललितेसह क्रीडा करू लागला. मग ते जोडपे विमानात बसले. दोघांची रूपे पूर्वीपेक्षा फारच सुंदर झाली व ते दोघे शोभून दिसू लागले. हे सर्व कशामुळे झाले तर कामदा एकादशीच्या व्रतामुळे झाले. तर अशा पद्धतीने ही एकादशी खरंच खूप महत्त्वाची आहे. ब्रह्महत्येसारखे पाप नष्ट करणारी व पिशाच्य योनीतून सोडवणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरता सांगितली. त्रैलोक्यामध्ये याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेच व्रत नाही. या एकादशीचे महात्म्य जो कोणी वाचेल किंवा ऐकेल त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळेल. वराह पुराणातील कामदा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्ण अर्पणामस्तू. अधिक मासातल्या शुद्ध एकादशीला सुद्धा आपण या एकादशीची कथा ऐकू शकतो. या व्रताने विष्णुरूपता आपल्याला लाभते. चैत्र शुक्ल एकादशीला लक्ष्मीस एका देव्हाऱ्यामध्ये ठेवून किंवा वेगळ्या ठिकाणी तिची स्थापना करून दवना वाहून तिची पूजा करावी. रात्री तिच्या नावाचा जागर करावा, असा या व्रताचा विधी आहे. तर अधिक मास जो आहे तो कोणत्या महिन्यात येईल असं काही सांगता येत नाही. तो कोणत्याही महिन्यात येऊ शकतो. तर यंदा मे महिन्यामध्ये आहे, तेव्हा जो मराठी महिना असेल त्या महिन्यात अधिक मास आहे. पण चैत्र महिन्यामध्ये कधी अधिक मास आला तर त्या एकादशीला सुद्धा कामदा एकादशीचं व्रत केलं जातं आणि त्यामुळे विष्णुरूपता लाभते असं म्हटलं जातं. तर नक्कीच आपण हे व्रत करू शकतो. मंडळी, हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण कथासुद्धा सांगायची होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.